एवढे ठरकी लोक जमा झालेत ना ह्या फेसबुकवर. बघा, छत्रपती शिवाजी महाराजाचं फोटो ठेवला आहे, हा विठ्ठल काळे. आणि ही महाराजाचा फोटो लावून नासले धंदे करते, लोकाच्या पोरी बाळाला मॅसेज करणं. हा बघा, हे अंकुश ढेमरे, हे बघा हे सचिन, स्वतःला हे पाटील म्हणतो बघा, हे बघा हे का आहे का, हे बघा हे पाटील. त्याला हिशोबात सांगितलं तर जमाना गेलं. हे बघा ह्याचं थोडक्यात प्रोफाईल बी बघा तुम्ही. हे बघा ह्याची प्रोफाईल, हा बघा हे पामोल पाटील. नुसते ठरकी धंदे करायला फेसबुकवर जमा झालेले आहेत. हे बघा ही नावं: आकाश उर्ले, सुनील नाना गोगावले, राजू, हे छत्रपती राजे ह्या नावानं. आणि हा बघा हे मॅसेज दुसऱ्याच्या घरी काय प्रॉब्लेम होत असेल बरं ह्यांना. हा बघा ऋत्विक पाटील, हा बघा हे संदीप, विजय, काय काय जणांचे उडून जरी नाही बघितले तरी सलग 10-10, 15-15 मॅसेज. हा बघा हा तर सुरेश धस, प्रेमदस, सॉरी सुरेश धसच आलं, प्रेमदस. ह्याची प्रोफाईल बघा, 14 फॉलोअर्स आहेत. हे बघा जरांगे पाटलासोबत फोटो आहे. जरांगे पाटलाच्या पोस्ट करतो म्हणून ह्याला 1-2 पोस्टला लाईक केलं, तर ह्याला वाटलं लगेच सर्व मुलींना सांगणं आहे की ह्याच्या पोस्टला कुणीही लाईक करू नका. हे बघा हा माधुरचोत. आणि लोकांच्या निम्या रातचं लोकांच्या पोरी बाळाला मेसेज करतो हा माधुरचोत. हे बघा हे सगळे हा फेसबुकचा स्कॅमच आहे आता हा पूर्ण. हे बघा हे महेश सोळंके. अरे चांगले चांगले माणसं, म्हणजे ओळखीचे सुद्धा माणसं काही एवढे हे आहेत ना की बघा काय. ह्याला समजा आता काय म्हणावं ह्या अशा माणसांना. खूपच म्हणजे असे हे येते बघा रवी शिंदे. काय गरज आहे का लोकांच्या पोरी बाळाला. संजय बांगुरे 7-7 मॅसेज उघडून सुद्धा बघत नाही, तरी पण त्रास. देवेंद्र परवानी, हा कुठं बाहेरचा दिसतंय. हे तर काय, ह्याला तर काय हे चॅलेंजच नाही. शिव्या जरी दिल्या तरी हे व्हेरी नाईस कुत्र्यावणीच लाळ टपकायलेलेच असतात. हे बघा हे प्रवीण मोरे, हा कोण आहे आता. काय बोला ना, फ्रेंड फ्रेंड कसा आहात, काय आहात, काय गरज आहे आता. ह्याची प्रोफाईल बघू आता. हे बघा आता ह्याची प्रोफाईल, पंकज प्रतीक्षा म्हणून ह्यानं हे ठेवलेलं आहे. कोण आहे असे माधुरचोद असते तर कोण नाही. बघा हे बघा हे काय म्हणावं हे असल्यांना. स्वतःच्या बायका पोरासहित फोटो इथं. आता ह्यांच्या बायकाला मॅसेज आता सेव्ह करून घेतो मी पण. आता बघा ह्यांच्या बायकाला लेकरायला मॅसेज पाठवल्यावर ह्यांना जरा मजा वाटेल. काय बोलावं ह्या माधुरचोदाला. बघा हे सगळंच दाखवतो आज. बघा ही माणसं, बघा हे काहीच गरज नाही. उघडून जरी नाही बघितलं ना, शिव्या जरी दिल्या ह्यांना, तरी ते परत मॅसेज करतातच. काही गरज नसताना ह्यांना कुणी आवतन देत नाही, काय नाही काय नाही. बघा हा तर पाहुणा आहे. हे बघा इमानदारीचे कामं करणारे माणसं, हे ते उगच काय गरज नसताना. आणि मेने रातचं कॉल पण करते तो. काय सांगावं आता. खूप खूप चांगले चांगले माणसं ह्याच्यावर. एक कुठे म्हणून तर एक इन्स्पेक्टर होता, त्यानं अक्षरशः शिव्या खाल्ल्यात. चांगला वयस्कर 45-50 वर्षाचा माणूस, 10-20 वर्ष सर्व्हिस, 20-एक वर्ष सर्व्हिस झाली असेल त्याची. हे बघा हे बघा काय आता ह्यांना काय म्हणावं आणि काय नाही. खूपच म्हणजे एवढे दलिंदर माणसं आहेत ना. ह्याला किती वेळेस शिव्या जरी दिल्या, काही जरी केलं तरी अक्कल नावाची अशी गोष्टच नाही ह्यांना. खूपच असे दलिंदर माणसं आहेत. म्हणजे लोकाच्या लेकी बाळा यांना वाटतंय
रस्त्यावरच पडलेले आहेत. एखादी चांगली सामाजिक पोस्ट ह्या दलिंद्राने टाकली, त्याला जर लाईक केलं की लगेच ह्यांना वाटतं झालं ते कामच झालं. लगेच निम्यारातचं बी मॅसेज करते. ह्यांना कळत नाही की घरी त्याच्या माणसं असते आणि एखाद्याचा संसार मोडन. अरे गरज नसताना कशाला त्रास देताय? फुकटचं आपलं रिचार्ज मारायचं आणि फुकटचा डाटा दिवसभर कसा संपवायचा हेच बघायचं. दलिंद्रा हो, नीट राहा. पोलीस सायबरमध्ये जर एवढे सगळे अकाउंट जर दिले ना, मी सगळ्याची चौकशी करायला लावेन, सगळ्याचं हे करायला लावेन मी. मादर चौदा हो, मॅसेज करू नका इथून पुढे. सगळ्यालाच सांगायला लागलो. तुमच्या घरात काय बहिणी नाहीत का? कशाला लोकांच्या त्रास देता? मूर्ख कुठले. हे बघा, हे सगळे काही गरज नसताना उगाच चाव 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 ते नाही उघडून बघितले तरी त्यांचं चालूच राहते. फक्त हे एका महिन्यातले मेसेज आहेत, एका महिन्याच्या आतले. बघा, हे 9 डिसेंबर. किती खाली आलोत आपण. हे बघा, हे दलिंदर लोक. यांना एकदा सगळ्यावर एकदा सायबर गुन्हे दाखल करायचे यांच्यावर आता. त्याच्याशिवाय हिला सुधार बसत नाही मात्र शोधायला. इग्नोर केलं तरी पण ह्यांचं चालूच राहते. कितीही इग्नोर करा, यांना काय वाटतंय आणि काय नाही. सोशल मीडियावर प्रत्येक लेडीज आली म्हणजे ह्यांच्यासाठीच अवेलेबलच आली असं यांचा गैरसमज. बोलायचं मस्त, मॅसेज करायचे, फालतू मॅसेज करते, काम ना धाम काही. ठरके ह्यांच्या बायकापर्यंत हे पोचायला पाहिजे. आता मी सोशलाइज करणार आहे पूर्ण ग्रुपवर वगैरे, जेवढी मित्र कंपनी आहे हे ते. व्हॉट्सअप असेल, इंस्टा असेल, फेसबुक असेल, सर्व सोशल मीडियावर एकदा ह्यांचा प्रचार होऊ द्या. हे कोण कोण आहेत चाले, ज्याच्या ज्याच्या भागातले असतील त्यांना त्यांची लायकी दाखवून द्या. पुन्हा नंतर आपापल्या आया बहिणीसोबत ह्यांना बोलूसुद्धा देऊ नका. ह्यांच्यापासून सुरक्षित राहा. आणि जेवढ्या बी मुली वगैरे आहेत फेसबुकवर ह्यांच्या फ्रेंड, हे ठरकीच चाले, ह्यांना अनफ्रेंड करून टाका. हे सगळे एवढे दिसतात तेवढे. गरज नसताना उगाच लोकांना त्रास.